मला सांगा, ज्यावेळेस एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी किंवा सरळ सेवा या परीक्षेची तयारी करताना मुलं येतात. ती बेसिकली ती मुलं खेड्यातली असतात. अतिशय हालाकीच्या परिस्थितीतले आणि मी त्या मुलांना खूप जवळून अनुभवले. आता मी तर सायन्स बॅकग्राऊंडचा आहे. पण त्या मुलांचं स्ट्रगल, एकमेकांमधलं बॉन्डिंग, ज्यावेळेस एखाद्याचं सिलेक्शन होतं त्यावेळेस त्याच्यासाठी केलं जाणारं सेलिब्रेशन, की तो आपलाच आहे, आपल्या भावासारखाच आहे. तर हे जे बॉन्डिंग आहे, हे कुठेतरी त्यांच्यामध्ये बघायला मिळतं. तर आमचा हा जो कार्यक्रम आहे तो आहे जनमनातील महाराज छत्रपती शिवाजी महाराज. आणि नक्कीच त्या मुलांनाही महाराज हे प्रेरणास्थान असतील, त्यामुळे ती अचिव्हमेंट त्यांना करणं सरळ जातं. तर तुमच्या मनातले छत्रपती शिवाजी महाराज कसे आहेत हे सांगायला काय सांगाल? माझ्या मनात लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्शच राहिलेले आहेत. रयतेचा राजा कसा असावा, ज्यावेळेस आपण महाराजांचं चरित्र वाचतो, महाराजांबद्दल आपण काही गोष्टी आत्मसात करतो, त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टी समजून येतात की रयतेचा राजा कसा असावा. तर राजानं रयतेसाठी काय काय केलं पाहिजे, आणि आपल्या राजानं किती गोष्टी आपल्यासाठी केल्यात की जेणेकरून आज आपण हे सुखाचे दिवस पाहतोय. तर खरंच आज जे दिवस बघतोय आपण, हे राजांमुळं आपले जे राजे छत्रपती शिवाजी महाराज झाले फक्त त्यांच्यामुळेच बघतो. हे तर कोणतेही राजे असताना तरी इतके चांगले दिवस आपल्याला बघायला नसतात.